Hello parents, teachers and students. Zankar is bringing you complete syllabus of 3rd standard on our YouTube channel. So please subscribe our channel and don't forget to share with other parents and students. पाठ 24 ट्रॅफिक दादा. ट्रॅफिक म्हणजे रस्त्यावरील वाहतूक आणि ट्रॅफिक दादा म्हणजे ही वाहतूक सांभाळणारे पोलीस मामा. ट्रॅफिक दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा. सगळी छोटी मुलं ट्रॅफिक दादांच्या भोवती जमा झाली आणि त्यांना म्हणायला लागली की तुम्ही काहीतरी वेगळ्या भाषेत बोलता, ती भाषा आम्हाला सांगा. छोट्यांचं ऐकून एकच गलका. ट्रॅफिक दादा म्हणाले, ऐका. छोट्यांचा एवढा गोंधळ गडबड ऐकून ट्रॅफिक दादा म्हणाले, हा हा ठीक आहे ठीक आहे, माझी भाषा मी तुम्हाला समजावून सांगतो. दिसता समोर लाल दिवा, गाडीला तुमच्या ब्रेक लावा. ह्या ट्रॅफिक सिग्नलमध्ये 3 रंगांचे दिवे आहेत. सगळ्यात वरती आहे लाल रंगाचा दिवा, मध्ये आहे पिवळ्या रंगाचा दिवा आणि सगळ्यात खाली हिरव्या रंगाचा दिवा. जेव्हा तुम्हाला सिग्नल मधला लाल दिवा दिसतो तेव्हा तुमच्या गाडीला लगेच ब्रेक लावा. खांबावर दिसता पिवळा दिवा, इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा. जेव्हा पिवळा दिवा चालू असतो तेव्हा सगळीकडे नीट लक्ष ठेवायचं. हिरवा दिवा लागेल तेव्हा गाडी तुमची पुढे चालवा आणि जेव्हा सिग्नल मधला हिरवा दिवा लागतो तेव्हाच तुम्ही तुमची गाडी पुढे न्यायची. लावाल वाहन नो पार्किंगला, होईल दंड नक्कीच तुम्हाला. ज्या ठिकाणी नो पार्किंग असा फलक लावलेला असतो त्या ठिकाणी वाहन लावायचं नाही आणि जर त्या ठिकाणी तुम्ही तुमचं वाहन लावलं तर तुम्हाला ट्रॅफिक दादा दंड करतील. खूप दूर वाहन सोडता, दुरुस्ती करा वेळ न लावता. समजा तुमच्या वाहनातून खूप धूर येत असेल तर अशा वेळेला तुमच्या वाहनाची देखभाल व्यवस्थित होत नाहीये असं ट्रॅफिक दादांच्या लक्षात येतं आणि असा धूर जर रस्त्यावर पसरला तर इतर लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्यांच्या तब्येतीला ते चांगलं नसतं आणि म्हणून अशा वेळेला तुम्ही तुमचं वाहन ताबडतोब दुरुस्त करायचं. पाळा नियम वाहतुकीचे, संकट ना येई ट्रॅफिक जामचे. जर सर्वांनीच वाहतुकीचे नियम व्यवस्थित पाळले तर मग रस्त्यावर कितीही वाहनं असली तरी ट्रॅफिक जाम म्हणजे वाहनांची गर्दी होणं हा प्रकार होणारच नाही. वेगावरती ठेवा नियंत्रण, अपघाताला नको निमंत्रण. जर तुम्ही तुमच्या वाहनाच्या वेगावरती ताबा ठेवला, खूप जोराने वाहन चालवलं नाही तर मग अपघात होणारच नाही. म्हणजेच अपघात टाळणं हे तुमच्याच हातात आहे आणि म्हणून मुलांनो ट्रॅफिक दादांची सगळी भाषा समजावून घ्यायची आणि त्याप्रमाणे वागायचं. स्वाध्याय. खालील चित्र पहा आणि त्या चित्रांचा अर्थ सांगा. रस्त्यावरच्या ह्या पट्ट्यांना म्हणायचं झेब्रा क्रॉसिंग. माणसांनी रस्ता ह्यावरून पार करताना गाड्यांनी थांबून राहायचं असतं. पी वरती आपल्याला लाल रेघ दिसतीये, याचा अर्थ या ठिकाणी वाहन लावायचं नाही म्हणजे पार्क करायचं नाही. तसं केलं तर तुम्हाला दिसतंय का मागच्या चाकाला एक जॅमर लावलेला आहे म्हणजे या वाहनाचा मालक इथून नेऊ शकत नाही. दंड भरला तरच त्याला ते नेता येतं. या वाहनातून खूप धूर बाहेर पडताना दिसतोय जे सर्वांच्या आरोग्याला हितकारक नाही आणि म्हणून या वाहन चालकांनी ताबडतोब आपली गाडी गॅरेजमध्ये आणलेली आहे.
आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.